चिलव घालायचे मग छान आहे ना मस्त. किती जोरात लाट आहेत ना. नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये. हो, आम्ही आलेलो आहोत गोव्यामध्ये आणि तुम्हाला माझ्या मिनी ब्लॉग्सवरनं कळलंच असेल की आम्ही सध्या गोव्यामध्ये आहोत आणि का आहोत ते. तर आम्हाला असंच एक दिवस फ्री मिळाला तर म्हणून मग आम्ही निघालो आहोत मान्सूनमधला, म्हणजे रेनी सीझन चालू आहे. तर ह्या आता कुठे जावं असा विचार आम्ही करत होतो, कारण की बीचवर फार काही अर्थ नाही जाण्यात, पाऊस चालू आहे. सो आम्ही म्हटलं की ठीक आहे, थोडंसं लेक व्ह्यू म्हणजे आउटसाईड गोवा काहीतरी असेल ते बघूया. म्हणून मग आम्ही सध्या एक लेकवर सध्या चाललेलो आहोत. कुठे जातो काय जातो काहीही प्लॅन्ड असं फार काही नाही आहे. जसं होईल तसं आम्ही निघणार आहोत, जसं बघणं होईल तसं. सो बघूया, आता निघूया आणि दाखवूया तुम्हाला आम्ही कुठे चाललो काय काय ते. नखरे 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 कसे करायचे. कुठे चालले आता. कुठेतरी स्विमिंग पूलला नाही चाललो आपण. बीचला पाऊस आहे ना, बघू आपण गेलं तर जाऊ. येस, ऊन पडलं की आपण जाऊ बीचला, पण ऊन पडलं की आपण जाऊ. किती सुंदर आहे ना इकडं रोड, मला ते फार आवडतं. व्हाईट व्हाईट दिसतंय ना मला तिकडे चर्च. आम्ही आलो हो मयम लेकला. तो जो वरचा पॉईंट आहे तिथे आहे बंजी जम्पिंग, जर तुम्हाला करायचं तर तिथून करू शकता. आणि नॉर्मल इथं वॉटर स्पोर्ट्स आहेत, काही काही बोटिंग वगैरे. सो म्हटलं की ठीक आहे, पावसाळा असल्यामुळे हे जरा लेक वगैरे म्हणून आम्ही इथे आलो आहे. म्हणून एकटं नाही जायचं. किती छान आहे तिकडे. इथे थांब म्हणू, इथं उभं राहा, इथं उभं राहा, इथं फोटो काढ. म्हणून घातलं ना, बघू इकडे चिलव घालायचे मग. चल आता बोटिंगला. कशात बसायचं तुला. उंट म्हणे त्याला, ती ड्रॅगन आहे तो. सो आता आम्ही निघालोय बोटिंगला. काही गर्दी नाही आहे तसे, थोडा लेटही झाला आहे आणि मान्सूनमुळे तशी काही फार गर्दी नसतेच, त्यामुळे बरे निवांत आहे. 45 मिनिट्सचं बोटिंग आहे, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही चूज करू शकता, तसे ऑप्शन त्यांनी दाखवले. पाऊस असल्यामुळे आम्ही वरून कवर्ड असलेलीच बोट घेणार आहे, कारण ते डकवाल्या याच्यात तर भिजून जाऊ जर पाऊस आला तर. त्यामुळे ठीक आहे कवर्डवाली. इकडे बघा, इकडे बघ, इकडे बघा, इकडे कसे बसले मग मध्ये. पण हे व्ह्यू छान आहे ना, मस्त. चला बोटिंग तिथे मिरर ग्लेस आहे, पण ते सध्या बंद आहे पावसात. हां, सो
तिथे नाही जाता येणार, बघू दुसरीकडे. हो, सो इथे समोरच आम्हाला रुहीला डक दिसलेत. कुठे आहेत? एकच दिसतोय मला तर. एकच डक आहे, बाकी कुठे गेले? मला वाटलं खूप सारी डक असतील, एकच डक राहिला. गाडी आज तुझी गाडी चालवतीये? आज तुझी गाडी आहे, चालेल. पप्पाला नाही चालू देणार. बाय पाणी. चालली घरी आहे, तुझ्या घरी चालली. गोवा म्हणजे घर. तसं तर आमचं बीचवर जायचा काही एक प्लॅन नव्हता, पण त्या दिवशी लकीली पाऊस नव्हता, ऊन होतं, छान वेदर होतं आणि रुहीला आम्ही बोटिंग करताना पाण्यात जायचं होतं, जे की तिथे पॉसिबल झालं नाही. सो आम्ही विचार केला की ठीक आहे, तसंही वेदर चांगलं आहे तर आपण बीचवर जाऊन बघूया. आणि ते पण तिथून जवळच असलेलं आम्ही कॅन्डोलिन बीचवर गेलो, कारण ते क्राऊडेड बीच होतं आणि याआधी आम्ही रुहीला कधीही गर्दीच्या ठिकाणी किंवा गर्दीच्या बीचवर नेलेलं नव्हतं. सो आम्ही विचार केला ठीक आहे की तिला तेही दाखवण्यात येईल की ॲक्च्युअल नॉर्थ साईडचं बीच कसं आहे. आम्ही कायम साऊथच्याच बीचला तिला घेऊन गेलो होतो, म्हणून मग आम्ही तिला या गर्दीच्या ठिकाणी आणलं. पावसाळा असल्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात लाटा होत्या, पण लकीली त्या दिवशी पाऊस नव्हता, त्यामुळे बरं झालं की आम्हाला छान वातावरण भेटलं. आणि पावसाळ्यातलं बीचवरचं वातावरण कसं असतं ते खरं तर पाहण्यात आलं. आणि रुहीला तर प्रचंड आनंद झाला होता, कारण तिला नेहमीच बीचवर जायला खूप आवडतं आणि खास तिच्याचसाठी आम्ही नेहमी बीचवर जात असतो. गोव्याला जायचं म्हटलं की तिला पहिले बीचवरच जायचं असतं, पण पावसाळा असूनही पाऊस नसल्यामुळे ते पॉसिबल झालं. त्यामुळे ती खूप उड्या मारत होती, खूप पाण्यात खेळत होती. जास्त आम्ही आत पाण्यात जात नव्हतं, कारण की लाटा खूप जास्त मोठ्या होत्या आणि ते अलाऊही करत नव्हते आधी खूप पुढं जाणं. म्हणून मग आम्ही खूप मागेच थांबलो होतो आणि रुही तिथल्या तिथेच खेळत होती. ती मोडते. इकडे पाण्यात नाही. मस्त चंद्र पण आलेला आहे, अंधार पडायला मी अंधार पडतोय. रुही काही नाव घेतली आहे. बीचवर रुहीने बऱ्यापैकी टाइमपास केला. वेगवेगळे शॅक्स होते, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रॉपर्टीज होत्या, जे बघण्यात तिला खूप मजा येत होती. म्हणून मग आम्ही तिथेच डिनर केलं, थोडा टाइमपास केला आणि मग आलो आम्ही घरी. गुड मॉर्निंग. सो कालचा जो व्हिडिओ होता मी बीचवरनं मी परत शूट काही केलं नाही आणि मी नंतर एंड करायचं राहून गेला. सो आज आम्ही निघालो होतो सकाळी चर्चला जायला, तर मी म्हटलं ठीक आहे की तोच व्हिडिओ मी कंटिन्यू करते. आणि आज आम्ही चाललो चर्चला. तर रुही पहिल्यांदाच चर्चला चालली, म्हणजे तिच्यासाठीच आम्ही चाललो आहे की तिला दाखवावं चर्च काय असतं. कुठे चाललो आपण? चर्चला. काय करायचं? कसे करतात ते फादर? तिला मी असं एकदाच दाखवलं तर ती तेव्हापासून तसंच करते.
सो ठीक आहे, तिला दाखवतो आम्ही चर्च वगैरे, इथे जवळच आहे चर्च. चर्च नाही खूपच सुंदर आहे चर्च. बेसिलिका म्हणून चर्च आहे आणि तिकडे आहे ते सेंट कॅथेड्रल चर्च. सो मस्त खूप असं जुनं बांधकाम असल्यासारखं. हे म्युझियम आहे बाळा, हे तिकडे जायचं का? सो आता आमचं झालंय दोन्ही. आम्ही म्युझियम काय बघितलं नाही आणि चर्चमध्ये तसे फार काही फोटोशूट वगैरे अलाउड नव्हतं, म्हणून मग आम्ही निघालोय आता. जातोय घरी आणि हा ब्लॉग इथे सेंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा.